नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरात। आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून आणि बटाट्यापासून अतिशय चविष्ट आणि झटपट होणारा पदार्थ आहे। हा पौष्टिक तर असतोच, पण बनवायलाही अगदी सोपा आहे। मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळच्या घाई गडबडीत बनवायचा असेल तर झटपट होणारा हा नाश्ता आहे। चला तर आपण आता रेसिपी पाहूया। इथे आपण आता सर्वात पहिल्यांदा बटाटा सोलून घ्यायचा आहे। सोलूनच घ्यायचा। इथे मी 2 बटाटे सोलून घेणार आहे। खूप झटपट बनणारा आणि हेल्दी नाश्ता आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे मी दोन्ही बटाटे आता साल काढून घेतलेले आहेत। याला आपण आता एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि याच्यातच आता किसून घेणार आहे। त्यामुळे काय होतं, पाण्यातच किसणार आहे, काळे पडत नाही। त्यामुळे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातच फक्त 10 मिनिटात हा पौष्टिक नाश्ता तयार होतो। तर इथे मी आता किसून घेतलेला आहे। हे पहा, आता याला 2-3 वेळा चांगलं धुवून घ्यायचं आहे। पाण्यात किसल्यामुळे काळाही पडला नाही। इथे मी स्वच्छ धुवून पिळून घेतलेलं आहे। 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पिळून घ्यायचं, म्हणजे पूर्ण स्टार्च निघून जाते। आता मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। सर्वात पहिल्यांदा एक बाउल घ्यायचा आहे आणि याच्यातच 1 वाटी पीठ घालायचं आहे। तुम्हाला जेवढं हवे असेल तेवढं तुम्ही घालू शकता। आणि हा बटाटा जो किसून घेतलेला आहे ना, तो घालायचा आहे। थोडेसे काही मसाले घालायचे आहेत आवडीनुसार। जिरे घेतलेले आहेत, थोडेसेच आहेत, आणि लाल मिरच पावडर आहे, तुम्ही आवडीनुसार घालू शकता, किंवा ह्याच्यात तुम्ही हिरवी मिरची घालू शकता। बेसन 2 चमचे घालायचे आहे। आणि जर आपल्याला हे वाटत असेल कुरकुरीत व्हावे तर त्यासाठी मी रवा घेतलेला आहे 2 चमचे, किंवा तुम्ही 1 चमचा रवा आणि 1 चमचा तांदळाचं पीठही घालू शकता, किंवा फक्त तांदळाचे पीठही 2 चमचे घालू शकता। इथे मी शिमला मिर्च आणि कांदा चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तुम्ही याच्यात गाजरही घालू शकता, किसून घालायचे। आवडीनुसार कुठल्याही भाज्या घालू शकता, तसं काही नाही। टमाटरही घेतलेलं आहे, बिया काढून टमाटर बारीक कट करून घेतलेला आहे। स्वादानुसार नमक घालायचे आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे। थोडे थोडे पाणी घालतच मिक्स करायचे आहे, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। याला ना जास्त घट्ट करायचे आहे ना जास्त पातळ ठेवायचे आहे, थोडे थोडेच पाणी घालत जायचे आहे। इथे मी आता बॅटर बनवून घेतलेलं आहे। हे पहा, असं बनवायचं, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी ठेवायची नाही। चला तर आपण आता बनवून घेऊया। तवा तापलेला आहे, एकदम थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आहे ते घालायचं आहे। अशी पसरत घालून घ्यायचे आहे। जास्त पातळी करायचं नाही, जास्त जाडी ठेवायचं नाही। याला तर 2 मिनिट झाकून घेऊया। गॅसची फ्लेम तेजच आहे। 2 मिनिट झालेले आहेत। हे पहा, छान झालेलं आहे। याला आपण आता पलटून घेऊया। पहा, चांगला भाजलेला आहे खालून। तवा जाड असेल ना तर गॅसची फ्लेम तुम्ही तेजच ठेवा, मोठी ठेवा त्यामुळे। आणि तवा हलका असेल तर गॅसची फ्लेम मध्यम ठेवा, नाहीतर करपेल। कमी वेळेत झटपट बनतो हा नाश्ता। मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता, किंवा सकाळची गडबड असेल तर नाश्त्यासाठी बनवू शकता। आणि एकदम कमी साहित्यात बनणारा नाश्ता आहे। याच्यात तुम्ही ना चाट मसालाही घालू शकता, मुलांना खूपच आवडेल चाट मसाला घातल्यानंतर। थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे छान लागतो। हे पहा, छान भाजलेलं आहे। असं भाजून घ्यायचं आणि साईज तुम्ही मोठी बारीक ठेवू शकता। अजून एक बनवून घेऊया। थोडंसं तेल घालायचं आहे आणि घालून घ्यायचं। जेवढं तुम्हाला पातळ जाड हवा असेल तसं तुम्ही करू शकता। आता झाकायचं आहे 2 मिनिट। हाही मी आता पलटून घेतलेला आहे। आपण आता चांगला भाजून घेतलेला आहे। चला तर असे सर्व बनवून घेऊया। तर सर्व आपले बनवून तयार झालेले आहेत। हे पहा, खूप छान बनलेले आहेत। हे पहा, खूप छान बनतात। याला तुम्ही केचप सोबत, किंवा दही सोबत, किंवा ओल्या नारळाच्या चटणी सोबतही खाऊ शकता।
खूप मऊ आणि खूप छान बनतात. हे पहा, एकदम छान बनलेले आहेत आणि एकदम मऊ बनलेले आहेत. हे पहा, याच्यात तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता. तांदळाच्या पिठाने एकदम कुरकुरीत बनतात. तांदळाचं पीठ 2 चमचे घालू शकता. तर माझी रेसिपी कशी वाटली, आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.